स्थानिक आमदार दिलीप लांडेच सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। दिलीपजी, आपल्या मतदारसंघातल्या पवई परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडला, ओलीस नाट्य घडलं। हा जो व्यक्ती आहे ज्यानं हे या मुलांचं अपहरण केलं त्याला तर आता पोलिसांनी अटक केलेलीच आहे, मात्र हे ओलीस नाट्य किंवा हे अपहरण नाट्य जे घडलं त्यामुळे आता खूप आश्चर्य व्यक्त होत आहे। आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली? हे खरं घडलं त्याच्यामुळे लोकांना भयभीत झालेले आहेत। आजूबाजूच्या शेजारचे पण स्लम मध्ये असतील, महावीर बिल्डिंग मधले पण लोक भयभीत आहेत की एवढं मोठं प्रकरण त्यांच्या बिल्डिंग मध्ये घडलं आणि हे घडत असताना कोणालाही कानोकान खबर मिळाली नाहीये। परंतु ज्यावेळेस स्लम मध्ये आवाज आला की मुलं ओरडतायत त्यावेळेस एका स्लमच्या कार्यकर्त्यांनी तिथून मला फोन करून सांगितल्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनला सिनियर आहेत सोनवणे म्हणून, त्यांना वस्तुस्थिती घेण्यासाठी सांगितलं की तातडीने या बिल्डिंग मध्ये जा आणि इथे काहीतरी गडबड आहे। मग स्थानिक पोलीस आपले सिनियर सोनवणे आणि डीसीपी नलावडे साहेब हे सर्व वस्तुस्थिती पाहण्यासाठी गेले आणि स्थळ पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आतमध्ये मुलांना काहीतरी कोणीतरी कोंडून ठेवलंय आणि ते प्रयत्न केला उघडण्याचा, परंतु तो आतला जो आरोपी आहे रोहित आर्या, हे आता नाव माहिती आलं, त्यांनी सहकार्य न केल्यामुळे दरवाजा तोडून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई केली आणि कठोर कारवाई करून त्याला ताब्यात घेतला। त्यामुळे ते 17 मुलं आता सुरक्षित बाहेर आलेले आहेत। पण दिलीपजी, पोलिसांनी अत्यंत चातुर्यानं आणि हुशारीनं ही सगळी परिस्थिती हाताळली। म्हणजे तातडीनं जेव्हा त्यांना 1:45च्या दरम्यान फोन गेला, आपण देखील त्याचा पाठपुरावा सातत्यानं करत होतात असं आम्हाला समजलं होतं। पण काय नेमकं घडलं त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांकडनं काही माहिती मिळाली का, किंवा आपण काही प्रत्यक्षदर्शींशी बोललात का? त्यांनी काही आपल्याला सांगितलं का याबद्दल? स्थानिक पोलिसांनी आता त्या रोहित आर्याला घेऊन गेलेले आहेत आणि पोलिसांच्या पद्धतीने त्याच्यावर कठोर कारवाई केल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं भाग्य गरजेचं आहे। म्हणून त्याला आता हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स पण दिली, मी अँब्युलन्सच्या शिवसेनेच्या अँब्युलन्स मधूनच घेऊन गेलेत आता। आणि त्यामुळं पुढची परिस्थिती आता लगेच कळेल काय आहे, त्याचं आरोपीचं काय होतं, कशासाठी केलं हे। त्यामुळे आरोपीला थोडा आता हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला उपचार केल्यानंतर पुढील माहिती मिळेल। दिलीपजी, आपण पोलिसांसोबत या सगळ्या प्रकारानंतर काही बोललायत का? आपलं काही पोलिसांसोबत संभाषण झालंय का? सिनियर आणि डीसीपी आता साईडवरती आहे, पोलीस स्टेशनला आहेत। मी 10 मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचतोय, त्यांच्याशी चर्चा करून वस्तुस्थिती काय आहे की कशासाठी या मुलांना त्यांनी किडनॅप केलं, काय याचं आहे का। काही लोक सांगतात की तो बाबा मानसिक रुग्ण आहे। मानसिक रुग्ण एकटा एवढ्या 17 मुलांना नाही करू शकत ना किडनॅप, बरोबर। त्याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे, त्याला कुणाचा सपोर्ट आहे, हे कोणतरी असलं पाहिजे ना। 17 मुलं एवढे आणणं एकटा माणूस तर एवढं करू शकत नाही। त्यामुळे पोलिसांना सांगितलं फक्त याच्यावरती कारवाई कराच, परंतु याच्या बरोबर कोण आहे याची चौकशी करून वस्तुस्थिती सांगा। खरंय। आणि दिलीपजी, शेवटचा प्रश्न विचारतो, असे प्रकार होणं खरं तर फार गंभीर बाब आहे। असे प्रकार होऊ नये त्यासाठी म्हणून नागरिकांनी सुद्धा सजग राहणं गरजेचं आहे। कार्यकर्ते जे आहेत विविध पक्षातले त्यांनी सुद्धा सजग राहणं गरजेचं आहे। काय नेमकी आपली याबद्दलची प्रतिक्रिया आहे? नाही, याबद्दल प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासन काम करेलच, परंतु आमची पण जिम्मेदारी आहे नागरिक म्हणून असेल किंवा राजकीय पक्षाचे आम्ही कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून। त्यामुळे अशा पद्धतीने लक्ष ठेवणं, जसं एका झोपडपट्टीतल्या माणसाने फोन केला म्हणून आपल्याला ही वस्तुस्थिती माहिती झाली, अशा पद्धतीने प्रत्येकाने थोडं जागरूक राहून अशा पद्धतीने काही होणार नाही, मुंबई शहर आपलं सुरक्षित राहील, हे प्रत्येकाने आपली जिम्मेदारी सांभाळणं आणि ते कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे। अगदी खरंय। दिलीपजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।